लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसंदर्भात आरक्षण प्रक्रियेवर आज हरकती नोंदवण्यात आल्या। माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांनी या हरकती नाशिक महानगरपालिकेत सादर केल्या असून राज्य निवडणूक आयोगाने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे। लोंढे यांनी केलेल्या हरकतीनुसार आरक्षण प्रक्रियेत काही गंभीर त्रुटी झाल्या आहेत। कॉलनी क्षेत्रातील इमारतींची विभागणी करता येते, मात्र स्लम एरियाची विभागणी करणे शक्य नसतानाही स्वारबाबा नगर या झोपडपट्टी भागाला महात्मा नगरमध्ये जोडण्यात आले आहे। तसेच गौतम नगर हा भाग चुकीच्या पद्धतीने मध्य नाशिकमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे, अशी हरकत यावेळी घेण्यात आली। लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने आरक्षण करणे बंधनकारक असतानाही त्याची अंमलबजावणी झाली नाही, असा आरोप लोंढे यांनी केलाय। त्यामुळे नागरिकांना मतदानापासून वंचित राहावे लागू नये, तसेच त्यांना मूलभूत सुविधा आणि आपले न्याय अधिकार मिळावेत यासाठी ही हरकत घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले। आज हरकतीच्या शेवटच्या दिवशी तुमच्या काय हरकती होत्या आणि काय म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं की काय करू? निश्चित हा निवडणूक माननीय राज्य निवडणूक आयोगाचा जो महत्त्वाचा टप्पा असतो तो हा टप्पा आहे आणि त्यामुळे आम्हाला खात्री वाटली की आमचं जे म्हणणं आहे ते ऐकून घेतलेलं आहे, आम्ही लेखी पण दिलेलं आहे। आमची जी हरकत होती ही पहिली हरकत अशी होती की आरक्षणाबाबत हरकत आहे, तो परत आम्हाला आरक्षणाची संधी मिळणारच आहे हरकत घ्यायला, परंतु आम्ही सलग दोन भाग होते की कोणत्याही कायद्यामध्ये तुम्हाला कॉलनी एरिया असेल, तुम्हाला एखादं प्रॉपर गाव असेल, तुम्हाला एखादं शहर असेल, त्याची तुम्हाला मताच्या बिल्डिंग सुद्धा तुम्हाला विभागणी करता येते, पण स्लम विभागाची तुम्हाला विभागणी करताच येत नाही। तुम्ही बघा आता काही ठिकाणी 50-55 हजार लोकसंख्या आहे, तर काही ठिकाणी 40-45 आहे, कारण ती विभागणी करता येत नाही। पण असं घडलंय की 1991 मध्ये ज्या स्लम घोषित झाल्या नियमाप्रमाणे त्यामध्ये गौतम नगर स्वारबाबा नगर हा जो पट्टा आहे हा स्लम घोषित पट्टा आहे। मग त्यामध्ये जर मोठा रस्ता असता तर बात वेगळी, नॅशनल हायवे असता तर बात अजिबात काही नाही। काही असलेला पाऊलवाटा, नंदिनी मार्गाला असलेले पाणवठे ते आम्ही आमच्या दृष्टिकोनातून डेव्हलपमेंट केले, चांगले रस्ते केले, म्हणजे तो भाग मोठा झाला असा नाही। आणि मग तो गौतम नगरचा भाग म्हणजे साधारण 1500 ते 2000 लोकसंख्या म्हणतोय मी, ती लोकसंख्या ही शेजारच्या महात्मा नगर एरियाला वर्ग केल्या नाही। दोन तोटे होतात। पहिला मुद्दा, नागरी सुविधापासून लोक वंचित राहतात। दुसरा मुद्दा की गौतम नगरचा मतदानाचा जो भाग आहे तो 125 पश्चिम विधानसभा मतदारसंघ असताना तो मध्य 124 मध्ये का जोडला गेलाय? लोकशाही गणराज्यामध्ये तुम्हाला कोणत्याही मतदाराला दुसऱ्या मतदारसंघामध्ये वर्ग करताच येत नाही। ते लोक 200-300 मीटर अंतरावर जाणार नाहीत, ते गेल्या वर्षी मतदानापासून वंचित राहिले। मग ते आमदारकीला, खासदारकीला असेल की नगरसेवकाला, आणि तो अधिकार नाही तुम्हाला कोणाला वंचित ठेवण्यासाठी। म्हणून एका बाजूला मतदान, एका बाजूला नागरी सुविधासाठी तो मतदारसंघ तिथंच असावा, ही पहिली हरकत होती। दुसरी हरकत आहे की तुम्हाला माननीय राज्य निवडणूक आयोगाने असं संकेत दिले, स्पष्ट संकेत आहे की लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानेच तुम्हाला आरक्षण टाकावं लागणार आहे, पण तसं नाही घडलं। वार्ड क्रमांक 11 मध्ये तसं घडलं नाही, उतरत्या क्रमाने आरक्षण टाकलं नाही। दुसरा मुद्दा आहे, माझा मुद्दा स्पष्ट आहे की 122 नगरसेवकामध्ये 31 प्रभाग, 29 हे 4चे आहेत, तर 2 हे 3चे असताना ओबीसी मध्ये आरक्षण 31 आहे। तुम्हाला नियमाप्रमाणे तुम्ही काही उलटापालट करू शकत नाही। तुम्हाला नियमाप्रमाणे 31च्या 31 प्रभागामध्ये प्रथमतः ओबीसी टाकणे, लेडीज नंतरचा मुद्दा, 31 टाकणे, त्यापैकी 2 बाजूला राहतात। अनुसूचित जाती म्हणजे एससी हे 18 आहेत, अनुसूचित जमाती म्हणजे एससी ह्या 9 आहेत, राहिलेल्या 2 आहेत, हे 29च आहेत ना। मग तुम्हाला एका प्रभागामध्ये 3-3 आरक्षण टाकायचं काय कारण आहे? त्याचा पुढचा टप्पा असेल तो अजिबात टप्पा नाही। दुसरा टप्पा एकच आहे, तुम्हाला एका वर्गात ओबीसी पहिले तुम्ही दिलेला आहे, नियमाप्रमाणे दिलेलाच आहे, तो द्यावाच लागणार कंपल्सरी। मग दुसरा टप्पा काय आहे, ती हे 29 पैकी 31 वार्ड आहे, अजून 2 मुक्त राहतात। बघा 31 प्रभाग आहेत, 2 मुक्त राहतात अजून, आणि 29च बाकी आहेत, म्हणजे 18 एससी, 9 एससी एसटी आणि 2 यापैकी राहिलेले 33 पदले। मग तुम्हाला एका वार्डामध्ये एक तर ओबीसी एसटी येतं
किंवा ओबीसी एसटी येतं, मग एका वादात 3 येतच नाही. मग हा कुठंतरी हा चुकीनं किंवा खोडसळपणानं की कळत नकळत झालेली चूक आहे. अपवाद वगळता ह्या चुका दुरुस्त कराव्यात, ह्या रास्त मागणीसाठी आम्ही शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी नव्हे सर्वांनी नागरिक म्हणून आम्ही त्या हरकती घेतल्यात. नागरिक पहिला मुद्दा, नागरिकाला मतदान पासून वंचित राहता कामा नये. दुसरा मुद्दा, नागरिक सुधारपासून वंचित राहता कामा नये. तर तिसरा मुद्दा, आपला न्याय अधिकार मिळण्यासाठी ते आरक्षण मिळावे. ह्या मुद्द्यामध्ये आमचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि लेखी पण आम्ही दिले. त्यामुळे आपलं प्रसार माध्यमाचं सुद्धा मनापासून अभिनंदन, आभार. ओके, थँक्यू. वेलकम. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.